नाशिकमध्ये मंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते कृषी पुरस्काराचे वितरण। कृषी क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती अर्थात कृषी दिनानिमित्त जय हिंद लोक चळवळीद्वारे देण्यात येणारे युवा शेतकरी सन्मान पुरस्कार सोहळा 2025 राज्याचे आदिवासी विकास, मृदा जलसंधारण आणि उद्योग, उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नाशिक येथे संपन्न झाला। पुरस्कार प्रदान कार्यक्रमाला मालेगावच्या खासदार शोभाताई बच्चाव, माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार आणि जय हिंद लोक चळवळीचे प्रणेते डॉक्टर सुधीर तांबे आदी मान्यवर उपस्थित होते। शेती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करून नवनवे प्रयोग करणारे शेतकरी, फार्मर, प्रोड्युसर कंपन्यांद्वारे शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी जोडले जाणारे शेतकरी तसेच कृषी पत्रकार अशा राज्याच्या विविध जिल्ह्यातील 14 जणांना यावेळेस मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। कैलासवासी वसंतराव नाईक यांचे नातू आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यावेळेस म्हणाले, शेतकरी जगला तर राज्य टिकेल ही माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची धारणा होती। आज शेतजमिनीचे प्रमाण कमी होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी AI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये जमिनीत जास्त पीक घ्यावं आणि कमी जमीन असली तरीही जास्तीत जास्त पीक घ्यावं। शेतकऱ्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाला महत्त्व द्यावं। मुलींना शिक्षणाची संधी द्या, त्यांच्या विवाहाची घाई करू नका, असंही त्यांनी म्हटलं आहे। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे आपला संदेश आणि शुभेच्छा पुरस्कारार्थींना आणि आयोजकांना दिल्या। कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांविषयी खासदार शोभाताई बच्चाव यांनी मांडलेल्या बाबीवर आपले सरकार सकारात्मक विचार करेल असंही मंत्री यांनी म्हटलेलं आहे। खासदार शोभाताई बच्चाव यावेळेस म्हणाले की कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्याचं काम सरकारबरोबर आपल्या सगळ्यांचं आहे। शेतकऱ्यांनी आता उद्योजक म्हणून पुढे येणं गरजेचं आहे। माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे की शेतकऱ्यांना आर्थिक ताकद देणं गरजेचं आहे। शेतीमालाला योग्य भाव मिळायला हवा, त्यासोबतच शेतकऱ्यांनी सुद्धा आपण जे पिकवतो ते विषमुक्त असावे याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन विषमुक्त शेती करायला हवी, कारण आपल्या घरातील, आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या पोटात असं विषयुक्त अन्न जाऊ शकतं। कार्यक्रमामध्ये विषमुक्त शेतीसंबंधी माहिती देणाऱ्या प्रशांत नाईकवाडी यांच्या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। कृषीतज्ञ डॉक्टर हरिहर कोसर्डीकर आणि संतोष चव्हाण यांनी कृषीविषयक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। जेव्हा असं कदाचित असं असावं आणि म्हणून ते मागचे 2 वर्ष जरी येऊ शकले नाही, पण या वर्षी ते या कार्यक्रमासाठी मुद्दामून आले। ते राज्याचे अनेक खात्यांचे राज्यमंत्री आहेत, ते उद्योग असतील, सार्वजनिक बांधकाम असतील, आदिवासी विकास असेल। शेतीला हमीभाव स्वामीनाथन कमिटीच्या माध्यमातून MSPच्या दराप्रमाणे मिळाला पाहिजे, त्यासाठी आम्ही कृषी दिन म्हणून साजरा करत असतो। तर थोडं पाठीमागे वळून पाहिलं मित्रांनो, तर या देशामध्ये जेव्हा नाईक साहेब देशामध्ये मुख्यमंत्री, इथे राज्यात मुख्यमंत्री होते, चव्हाण साहेब